आता आमचे एकनाथ महाराज गुरुवर्य नेहमी आमच्या पाठीमागे लागायचे. त्यातल्या त्यात जनाबाई महाराज मागं लागायचं. अरे हे काय वाचतं, हे काय वाचतं, अरे ज्ञानेश्वरी वाच, अभंग दाता वाच, अरे प्रकाश, अरे तुला वारकरी संप्रदायाचा खांब बनायचा आहे आणि तू लक्ष देत नाही. मी म्हणत होता आजी आजोबा हे का लावलं कीर्तन, तसं मी काही कीर्तनकार व्हायचं नव्हतं मला आणि मुळीच माझ्या मनात इच्छाही नव्हती. परत संत कृपा झाली आणि हे देहरूपी इमारत म्हणायला आली, बाकी काही नाही. न भूतो न भविष्य कधी विचार नाही केला होता, पण भगवंताची कृपा. सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, ज्या वेळेस ज्ञानेश्वरीला हात लावला, अभंग गाथा वाचनाचा प्रयत्न केला, तसा काही मी खूप मोठा अभ्यास नाही, पण माऊलीची कृपा झाली आणि या ठिकाणी कीर्तनाला माझी सुरुवात झाली. विठ्ठल पण ज्या वेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ हाताळला आणि त्या ज्ञानेश्वरीची भाषा पाहिली, भाषा अहो ज्याला कोणाला अहंकार झाला असेल काही जीवनामध्ये त्यांनी प्रत्यक्ष माऊलीचे फक्त 4-5 ओवी वाचला, अहंकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल एवढी मवाळ भाषा आहे हो. अहो ज्ञानी आमचे शिरोमणी आहे, पण तरी भाषेमध्ये नम्रता आहे. काय म्हणतात माहित आहे तुम्हाला, माऊलीच्या भाषेतच सांगतोय. येर वितरी मी मूर्खू जरी झाला ते अवेकू तरी हंत कुठाती बघू सोजुवळ असे. हे त्यांची भाषा आहे. एवढा मोठा ग्रंथ वय 16, त्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणे हे काय साधी गोष्ट आहे. आणि त्यात भाषा कोणती, एरवी तरी मी मूर्ख. आता याला काय म्हणाल, विठ्ठल स्वतःला विद्वान म्हटलं नाही, महाज्ञानी म्हटलं नाही, स्वतःचा प्रसार केला नाही, स्वतःची स्तुती केली नाही, पण म्हटलं का एरवी तरी मी मूर्ख. अहो मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे, पण संतांची कृपा हे माझ्यावर झाल्यामुळे हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळू शकलो. ही भाषा पहा. विठ्ठल अशा वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु प्रत्यक्ष भगवंत महादेव आहे आणि ती परंपरा ज्ञानेश्वर महाराजांपासून तर जगद्गुरु तुकाराम महाराज चालत आलेली आहे. अहो जगात कितीही संप्रदाय होईल, पण ह्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय होणार नाही. जोपर्यंत गंगा सूर्य आहे तोपर्यंत राहील. विठ्ठल आम्ही तेणे चुके म्हणा विठ्ठल विठ्ठल मुके तुमचे एर विद्रथण ते माझा मृत्तिके समान. या ठिकाणी संतांच्या कृपा आशीर्वादाने जो प्रकाश माझ्या बुद्धीमध्ये निर्माण केलेला आहे संतांनी, त्या प्रकाशामध्ये आज कीर्तनाकरता निवडलेला जो अभंग आहे तो अर्थ जसा प्रकाशित होईल माझ्या बुद्धीमध्ये, तो अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल आणि तुम्ही चिंता करू नका, काल कमिटीमध्ये आमचं बोलणं झालेलं आहे. कीर्तन 1 तास किंवा 1.25 तास. विठ्ठल विठ्ठल आता हा जो अभंग आहे कोणता, हा जो अभंग आज घेतलेला आहे, आज एकादशी आहे, त्या निमित्त घेतलेला आहे. वास्तविक पाहता मी आज अभंग वेगळा घेत होतो, पण आमचे उमेश महाराजांचं एकादशी आहे महाराज, एकादशी आहे महाराज, बरी एकादशी. विठ्ठल विठ्ठल अहो त्यांच्याही विनंतीला मान द्यावा लागेल, एवढं प्रेम माझ्याविषयी नाही काय. आणि त्या प्रेम असंच जाऊ दे बापू पण तुमची आज्ञाप्रमाण म्हणून आम्ही येणे सुखी, आम्ही येणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आता हा जो अभंग तुकोबरायांच्या वाणीतून जो निर्माण झाला आहे हा प्रासंगिक अभंग आहे. आता प्रासंगिक अभंग कसा महाराज,
आपण मला प्रश्न करणार नाही का? याला कारण तुम्हाला सांगतो, तुकोबरायांची कीर्ती. अहो, तुकोबरायांची कीर्ती एवढी वाढली होती की प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावरची बातमी गेली. आपल्या राज्यामध्ये थोर महात्मा आहे, थोर संत आहे आणि अरे 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 किती मी अभागी व्यक्ती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळलं होतं की एवढे थोर महात्मे हालाकीचे जीवन जगत आहे, दुःखामध्ये कष्टामध्ये त्यांचं जीवन व्यापन होत आहे. अहो, अशा काही थोर महात्म्यांसाठी आपण काही करू शकलो तर आपण आपलं भाग्य आपणच आपलं भाग्यवान नाही का? म्हणून त्यांनी काय केलं, कारकुनला बोलावलं, काही घोडे बोलावले, हत्ती बोलावले आणि त्यावर हिरे माणिक जवाहरात त्यातल्या धन संपत्ती ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यावर ठेवले आणि कारकुनाला सांगितलं की तुम्ही काय करा, तुकोबरायांच्या घरी जा, तुकाराम महाराजांना सांगा की हे सर्व आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेमुळे केलेलं आहे आणि त्यांची आज्ञा घेऊन तुमच्या घरी आलेलो आहे. गेले, पोचता पोचता त्यांच्या घरी पोहोचले. पोहोचल्यानंतर तुकाराम महाराज आहे का घरी? आता तिकडे तुकाराम महाराज एक तर त्यांना ते स्तुतीप्रिय काही नव्हते. आजकाल कसं काय, स्तुती करायला भिडले चामडा घासत परंतु स्तुती, रक्त गावण्या निघत तिकडे तरी स्तुती आणि लोकांना आवडते. विठ्ठल विठ्ठल अरे भगवंता वाचून स्तुती मानवाची करू नये हे पथ्य सांगितलेले आहे संतांनी. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. अहो, हे पथ्य जे सांगितलेलं आहे, पारमार्थिक जे मार्गदर्शन केलेलं आहे हे सर्वसामान्य लोकांना का नाही? अहो, आपल्या परमार्थिक लोकांसाठी आहे. विठ्ठल संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत काय? आता तिकडून तुकोबाराय आले घरात, पण त्यांना माहित, त्यांना म्हणजे आपली ओळख दाखवली. कोण तुकाराम? जो वन 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 फिरतो तो तुकाराम. ज्याची बायको त्याच्या नावानं किरकिर करतो का तो तुकाराम. अरे साधं लेकरू पोसू शकत नाही, बायको पोसू शकत नाही, तो आता यांना काय वाटलं हे खूपच झाली आता. अहो, तुकोबारायांचं घर आहे का? हो हो, तुकोबारायांचंच आहे. कोण आहे मग हेच ओळखले का हेच असू शकतात. तर ज्ञान त्यांनी वापरलं आणि ओळखलं. एवढ्या खालची भाषा जर कोणी वापरत असेल तर तुकोबाराय वापरणार नाही. विठ्ठल अहो तुकोबाराय, अहो कशाला आमची मजा घेतात आपण? छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला आज्ञा आहे की जे थोर महात्मा संत श्रेष्ठ गुरु तुकोबराय आहे त्यांच्या घरी जा आणि त्यांना हे धन द्या असा हुकूम आहे आम्हाला. कृपया आमची लाज राखा. आता त्यावेळी तुकोबराय विचार करू लागले, माझ्या मनातही नाही, माझ्या ध्यानातही नाही, हे कसं काय लेखायचं? लोक का म्हणतील, काय म्हणतील लोक, आणि माझं पण काय म्हणेल? पण का रे, तू म्हणतो आहेस की तुम्ही सुखी व्हा असं तुमचं म्हणणं आहे, पण तुला कसं माहित की मी या धनाने सुखी? आम्ही, आता आम्ही हा जो शब्द त्याच्यामध्ये प्रयोग केलेला आहे, आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे भाविक, आणि भाविक म्हणजे भक्त. भक्त ऐसे जनाजे देई आणि त्यांना धनाविषयी काही आसक्ती नाही, प्रपंचाविषयी आसक्ती नाही, ते कसे काय धनाला हात लावतील? महाराज धनाला हात लावतील का ते? अहो त्यांना आशाच नाही. मग त्याने थोडा 5 मिनिटं विचार केला आणि भगवंताचा समाचार घेणं चालू केलं.
मोरचा पलटोला महाराज तिकडे म्हणून पांडुरंगाकडे तू कोबर आहे काय पांडुरंगा अरे तुला माहित नाही का अरे आमच्या करता धनाची काही किंमत नाही आणि तू आम्हाला धनाची लालसा देतो आहे माझं पतन करतो पाहतोय पतन पण मी होऊ देणार नाही हा आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कारण आपले हे आहे जहागीर साहेब सैनिक हे धन घेऊन आलेले आहे यांची जिद आहे की आम्ही धन घ्यावं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे तुम्ही सुखी व्हा ह्या धनातून तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल पण तू खूप बरं आहे ना माहिती आहे ना हो काय माहिती आहे आणि धन घेतो म्हटलं तर धन कुबेराचं आहे मग वृत्ती होईल का धन घेण्याची नाही पण तो सैनिक काय ऐकत नव्हता महाराज अहो तुम्ही याच्याने सुखे व्हाल त्यावेळेस तुकोबारायाने जे उत्तर दिलं ते अभंगाचं पहिलं चरण पहिलं चरण आहे आम्ही ते सुखी अहो तुम्हाला माहित नाही आम्ही कशाने सुखी आहोत आणि तुम्हालाही सांगतो म्हणा विठ्ठल विठ्ठल अहो कुठे कुठे तर विनंती केली आहे संतांनी लागून या पायात विनवितो तुम्हाला करटाळे बोला मुखी नाम हे विनंती मी सुद्धा केलेली आहे मग तुला वाटते का रे की आम्ही या धनाने तुझ्या राजांनी पाठवलेल्या धनाने सुखी होईल छे अरे मुंगी पासून तर राव पर्यंत आम्ही सारखे जीव समजतो आहे आणि आपले जे राजे आहे हे फक्त महाराष्ट्रापुरते आहे अहो भगवंताची आमच्या एवढी कृपा आहे की आम्ही त्रैलोक्याचे राजे आहे त्रैलोक्याचे राजे आम्हाला
भगवंताने प्राप्त करून दिलेलं आहे. हे तुच्छ धन आम्ही घेऊ शकत नाही. अहो पण महाराज काय म्हणतील तर त्यांना सांगा आम्ही सुखीच आहोत, पण तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा. विठ्ठला विठ्ठला म्हणा मुठी. हे जे तुमचं धन आहे, तुमचे वित्त धन ते मद मृत्तिके समान. आता या ठिकाणी जे वित्त आलेलं आहे आणि धन आलेलं आहे. वित्त म्हणजे आपण ऐश्वर्य समजू आणि धन म्हणजे पैसा. तुमचं हे जे ऐश्वर्य आहे आणि हे धन आहे आम्ही याला तुच्छ समजतो. अहो महाराज मग आता तुम्हाला धनही नको वित्तही नको, पण तुम्हाला आवडतं तरी काय? गळ्यामध्ये तुळशी आणि गोपीचंदन केलं म्हणजे महाराज तुम्हाला म्हणायचं काय आहे? काय म्हणायचंय तुम्हाला महाराज? थोडं खुलं सांगा ना आम्हाला. खुलं सांगू? हे जगद्गुरु तुकोबरायांनी तिसऱ्या चरणात सांगितलं. व्रत कर एकादशी. अहो आम्हाला माहित आहे काय क्रिया आहे. कंठी मिरवा तुळशी. याच्यातून एक प्रकारे उपदेशही होतात. छत्रपती शिवाजी राजे यांच्याकरता संदेशही होतात. कारण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर होते. स्वराज्यासाठी लढणारे लढवय्या होते. मग अशा राजाला जर अध्यात्माची जोड मिळाली तर या माध्यमातून त्यांनी दीक्षा देण्याचाही प्रयत्न केला. कमीत कमी हे वाक्य राजांपर्यंत जावं नाही काय, म्हणून त्या सैनिकाला सांगू लागला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा असंच का प्रसंताने सांगितलेलं आहे? तुम्हाला सांगू आता माऊलीच्या भाषेमध्ये एक ओबीच सांगतोय. आता वेळही कमी आपण सांगूनच देतो. यथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती त्याची हेर अनुष्ठती सामान्य सकळ. आता हे म्हणा हे ओबी कशी लागली? तुळशी माळ धरा गोपीचंदन टिळा असं का म्हटलेलं आहे? कारण सुंदर ध्यान उभा बेटेवरी आहे. तुळशी हार गळा कांचे पितांबर.
अहो भगवंत म्हणजे आपला बाप आहे, माय आहे, जगत पिता आहे. त्याने कंठामध्ये तुळस धारण केली आहे म्हणून येतं वडील जे जे करते. माझ्या वडिलांची विलासिता देवा, तुझी शरण सेवा पांडुरंग. अहो माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, नाथांचा नाथ जनार्दन. अहो हे जे माय बाप आपले आहे निमित्त आहे जन्माचे, पण खरे माय बाप तर भगवंत आहे आपले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. गळ्यामध्ये तुळशी धारण केलेली आहे म्हणून आमच्या वडिलांनी धारण केली म्हणून आम्ही त्यांची परंपरा चालू म्हणून संतांनी कंठी मिरवा तुळशी म्हटलेला आहे. विठ्ठल आणि व्रत एकादशी सांगितलेली आहे. व्रत करायचं असेल तर एकादशी करा. अहो फळाचा विषय धणी घेसी 15 दिवसी एक एकादशी काय ना करशील व्रत साधना. काय तुझ्या जीव जातील एक दिवशी. फळाळाच्या विषयी धनी घेसी. धन नाही महाराज, धनी धनी. धनी म्हणजे मालक, मालक म्हणजे भगवंत विठ्ठल. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन ते विष्टे ते श्वान विष्टे समान आदम धन तो एक. एवढं महापाप घडते महाराज. एकादशीच्या दिवशी जर जेवलं तर एकादशीला जेवू नये. एकादशी जर सांगू मग मला नियम कसा आहे. एकादशी जर करायची काम पडलं तर निर्जल करावं. निर्जल आहे पाणी तर पिऊ नये. संतांनी सांगितलं. आता ते वाचण्यामध्ये आलं होतं माझ्या. जर नाही जमलं निर्जल सजल करावं. तेही नाही जमलं तर दूध पिऊन कर. आता ते नाही जमलं तर फळ खाऊन कर. आता ते नाही जमलं तर मग खिचडी तर हाय साबुदाण्याची आणि भगर जेव्हा मी दिवाळी विठ्ठल. राजाला सांगा म्हणतात. कोणाला? सैनिकांना. जे सैनिक आले होते कारकून. राजे आपण एक काम करा. कोणतं? तर अभंगाचं 4थं चरण. मनवारी देदास, मनवारी देदास, मनवारी देदास, मनवारी देदास, मनवारी तुका
हरीचे दास तुका म्हणे मद हे आस या ठिकाणी आम्ही सुखी आहोत आम्ही तेने सुखी। या अभंगातून 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत 4 मार्गदर्शन केलं तो खूप बरं आहे 4 गोष्टी। कोणतं? पहिली म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी याच्या नावे सुखी होईल। दुसरं कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा। तिसरं व्रत एकादशी करा आणि हरीचे दास व्हा विठ्ठल। हरीचे दास का बरं म्हटलेलं आहे संसाराचं का बरं नाही? आता हे विश्लेषण करत बसतो तर पुन्हा अर्धा घंटा जाईल म्हणून शॉर्टकट मारतो। संसाराचा दास का बरं नाही? अहो संसार कसा आहे सर्वांनाच माहित आहे। सुखमय आहे का महाराज? होई म्हणतात। अरे दुःखाचं मूळ आहे का? होई म्हणतात। म्हणून त्याने संसाराचा दास नाही म्हटलेला आहे देहाचा दास नाही म्हटलेला आहे तर हरीचा दास म्हटलेला आहे। म्हणवा हरीचे दास हरीचे दास का बरं म्हटलेला आहे? हरि 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 मंत्र हसी माता 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 हरि हरि मुख मना मोक्ष एवढं पावर त्या नामस्मरणामध्ये आहे। प्रत्यक्ष डायरेक्ट मोक्ष डायरेक्ट एवढं त्यामध्ये पावर आहे म्हणून हरी म्हणवा हरीचे दास म्हटलेलं आहे। अजून प्रमाण सांगू हरी उच्चारणी अनंत पापदाशी जातील लयाशी क्षण मात्र हाही पावर आहे म्हणून हरी मंत्र सांगते हरी म्हणवा हरीचे दास। विठ्ठल विठ्ठल अजून एक प्रमाण देतो हरी हरी तुम्ही मनाने सकळ तेने माया जाळ तुटतील म्हणून म्हणवा हरीचे दास तुका मध्ये हे आस याच्याने आम्ही सुखी हो म्हणून तुमचे हे रविंद्र धना ते माझ्या